मेडिकल, फार्मसी आणि विधी क्षेत्रात पदवी मिळवण्यासाठी महाविद्यालयात प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या पूर्वपरीक्षा म्हणजे सीईटीच्या परीक्षा पुढील महिन्यात होत असल्यानं या परीक्षांचा सराव महाराष्ट्रात युवा सेना माध्यमातून महाराष्ट्रभरात राबवण्यात येतोय। या सराव परीक्षेला धुळे जिल्ह्यातील जय हिंद कॉलेज आणि महाजन हायस्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला असून 750 विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेत सहभाग नोंदवलाय। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानं युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, कार्यकारी सदस्य सिद्धेश शिंदे, प्रियंका जोशी, नदीम सय्यद यांच्या मार्गदर्शनानं या सराव परीक्षा घेतल्या जात आहेत। या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणतीही सरकारी यंत्रणा उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांचा उत्तम सराव व्हावा यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून सराव परीक्षा घेतल्या जात आहेत। यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सलग 5व्या वर्षी शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आमदार आदित्य साहेब ठाकरे तसेच शिवसेना व युवा सेना सचिव सन्मान्य आमदार वरुण सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रात मॉक सीईटी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या धर्तीवर धुळे जिल्ह्यातही या मॉक सीईटी परीक्षांचं आयोजन आम्ही या ठिकाणी मोठ्या उत्साहात केलेलं होतं। जवळपास 700 विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी पेपर दिलेला आहे आणि वैद्यकीय, विधी, फार्मसी आणि अभियांत्रिकी अशा सर्व फॅकल्टीचे कॉमन परीक्षा या ठिकाणी घेण्यात आलेल्या होत्या। त्यांनी अत्यंत आनंदाच्या म्हणजे उत्साहात या ठिकाणी सर्वांनी पेपर दिलेले आहेत। सर्व या विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांना या सराव परीक्षेचा खूप फायदा होणार आहे आणि अशा परीक्षा या फक्त युवा सेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात होत असतात आणि याचं कौतुक धुळे जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील सर्व पालकवर्ग करतायत। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।